नमस्कार मंडळी, आपलाच साहिल शिंदे. आपल्याकडे काल रात्री गीते भाऊ आले होते, त्याचा काही ब्लॉग आला नाही. आपल्या चेंगड्या भाऊची 4 चाकी बघा. चेंगड्या भाऊंचा नवीन शोध कसा वाटला ते सांगा. आणि जाता जाता आम्हाला ट्रॅक्टरचं पिल्लू दिसलं, त्याला ब्लॉग मध्ये घेतलं. खेड मध्ये आल्यानंतर गीते भाऊने आपल्याला ऍपल ज्यूसचा खर्च सांगितला. आम्हाला काही खेड मध्ये काम नव्हतं, हिंडून झाल्यानंतर घरी निघालो. आता हा पेट्रोलचा काही विषय मध्ये, तर आपल्याकडे गोविंद शेठ आले होते न कळत. सुट्टी होती म्हणून कटाळा आला होता. कटाळा आलाय तर चला शंभूला, चला म्हंटल आणि निघालो. कंटाळा दूर करायचा आहे म्हटल्यावर काहीतरी केलंच पाहिजे. गोविंद भाऊ दुसरे 2.0 म्हणून सिद्धार्थ जाधव दिसतात बरं का. बोलता बोलता कधी शंभूला आलो कळालंच नाही. स्वयंभू शंभूला यायचाच आज माझा मुहूर्तच झाला बरं का. इतक्या जवळ असून मी पहिल्यांदा आलोय बरं का. इथे आल्यानंतर खालीच एक छोटीशी पिंड आणि एक भव्य अशी कमान दिसते बरं का. आपल्या गोविंद भाऊच्या कायम चेहऱ्यावर हसू असतं बरं का, म्हणून त्यांच्यासोबत हिंडायला कधीच कंटाळा येत नाही. आणि आपल्या चेंगड्या भाऊंचा जरा विषय वेगळाच आहे बरं का. आम्ही चढायला सुरुवातच केली होती तर बघा आपले चेंगड्या भाऊ आणि सिद्धार्थ जाधव. थोडंच वरती आल्यानंतर एक छोटीशी पिंड आणि बघायसारखा एक नंबर निसर्ग, हे फक्त स्वयंभू शंभूच्या डोंगरावरच आल्यावर कळलं. आपल्या सिद्धार्थ जाधवला थोडं का व्हायना लगेच बसायला लागत होतं, त्यामुळे ते असे मागे राहायचे. वरती आल्यानंतर श्री शंभू प्रसन्न अशी पहिली पाठी दिसती. देवळाच्या आतमध्ये हे बाबा 2 मांजरे घेऊन बसले होते. आपला 2.0 चेंगड्या काय देवाकडे मागत होता काय माहिती. देवळाच्या पाठीमागे आल्यानंतर आपल्याला असा पाण्याचा निसर्ग पाहायला भेटतो. देवाचं दर्शन घेऊन आम्ही खाली निघालो. भाऊ पायऱ्याने न येता कशाने येतात बघा. यांना कुठं नेऊ का नको असा प्रश्न पडतो कधी कधी. तिथून मागे फिरल्यानंतर आम्ही आलो चासकामन डॅम वर. तिथं व्हिडिओ आणि फोटोशूट केलं आपलंच आणि निघालो घरी. घरी जाता जाता चास मध्ये थांबलो. जरा गोविंद शेठला आणि त्यांच्या परम मित्राला चहा पाणी केलं. तेथून त्यांना निरोप देऊन आम्ही आमच्या घरी निघालो. घरी आल्यावर आपला छोटा भाऊ बघा, त्याला ती नवीन गाडी दिल्यापासून तो गाडी काय सोडतच नाही. चला मंडळी, तर भेटू उद्या. आणि व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.